नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला ब्रीज कोर्सचा दिवस आहे 41वा, स्टँडर्ड 10th. टॉपिक आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, सब टॉपिक लिनियर इक्वेशन. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इम्पॉर्टंट पॉइंट्स: द इक्वेशन of line parallel to the x-axis is in the form of y is equal to a. A belongs to R. R means real number. The equation of line parallel to the y-axis is in the form of x is equal to b. म्हणजे जर x-axis ला पॅरलल असेल तर y is equal to a आणि y-axis ला पॅरलल असेल तर x is equal to b. b belongs to R म्हणजे b is a any rational number. The equation of x-axis is y is equal to 0 and equation of y-axis is x is equal to 0. आता यावरून आपण आता हे एक्सरसाइज सोडवणार आहोत. Write the equation of the line parallel to y-axis at a distance of 3 units from it to its left. करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. आता बघा लेफ्ट म्हटलेलं आहे. आता याप्रमाणे आपले क्वाड्रंट असतात, बरोबर आहे. ही आहे राईट साइड, ही आहे लेफ्ट साइड. मग आता काय म्हटलेलं आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. तर काय म्हटलंय, वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स फ्रॉम डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला, म्हणजे काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू -3. आता सेकंड बघा. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 4 3 -5 3 7 3. आता तीनही ठिकाणी वाय कोऑर्डिनेट काय आहे, 3 आहे. तर आता याचा आन्सर काय येणार आहे, मग ही लाईन जी आहे ती कोणत्या ॲक्सिसला पॅरलल असेल, एक्स ॲक्सिसला की वाय ॲक्सिसला, तर ती असणार आहे एक्स इज इक्वल टू 4, सॉरी वाय इज इक्वल टू 3. सी असणार आहे याचा आन्सर, y is equal to 3. त्यानंतर complete the following activity. State the graph of the following equation will be parallel to which axis. y minus 2 म्हणजे इथे y is equal to 2 येणार, x axis. y is equal to हे पण कोणाला पॅरलल येणार आहे, x axis. x is equal to y axis. 2x minus 6 is equal to 0. मग इथे बघा x ची व्हॅल्यू येणार आहेत 6/2 म्हणजे किती येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे हे कोणाला पॅरलल आहे, y ॲक्सिसला. ही कोणाला आहे, x ॲक्सिस. x + 3 = 0 म्हणजे x इज इक्वल टू -3 y ॲक्सिस. 2x + 5 = 0 म्हणजे x इज इक्वल टू -5/2 येतील इथे, कारण 5 तिकडे गेल्यावर निगेटिव्ह होतील. कोणाला येणार आहे, y ॲक्सिस. आणि y + 7/2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार आहे, y इज इक्वल टू 2 - 7 इज इक्वल टू -5 म्हणजे ही कोणाला येणार आहे, एक्स ॲक्सिस. अशा प्रमाणे आपण इथे आन्सर्स लिहिलेली आहेत. त्यानंतर आता याचा दुसरा पार्ट बघा. ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू -5. सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे ते. ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवरती एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचे आहेत. Since it is given that x is equal to 3, draw a line on the right of the x-axis at a distance of 3 units from it and parallel to it. Name the line x equal to 3. Since it is given that y is equal to -5, draw a line below the x-axis at a distance of 5 units from it and parallel to it. Name the line y is equal to -5. आता हे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. त्याआधी आपण क्वेश्चन 3 घेऊयात. Solve the following sub questions. How many lines are there which are parallel to y-axis and having distance 6 unit from it? Write the equation of those lines. आता आपल्याला असा प्रश्न विचारलेला की इथे मी पहा, आपल्याला y ॲक्सिसला किती लाईन पॅरलल काढू शकतो. एक आपण कुठल्या बाजूला काढू शकतो, त्याच्या राईट साईडला पण काढू शकतो आणि लेफ्ट साईडला पण काढू शकतो. म्हणजे किती लाईन्स काढू शकतो, 2 लाईन्स काढू शकतो, बरोबर आहे. 6 युनिट्स म्हणजे x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू -6. अशा प्रकारे आपण इथे आन्सर्स लिहू शकतो. त्यानंतर पहा 6 आणि -6. ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू -3. आता मी
याप्रमाणे तुम्हाला हे पहिलं काढून दाखवते, त्याप्रमाणे हे तुम्ही हे पुढील ग्राफही काढू शकता. बघा मी इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स इज इक्वल टू 3. मी इथे लिहून घेते एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू -5. आता इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कृती करणार आहोत. बघा काय सांगितलेलं आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढा. गिव्हन दॅट एक्स इज इक्वल टू 3, ड्रॉ अ लाईन ऑन द राईट ऑफ द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसच्या राईटला 3 युनिट्सवरती, इथे हे 3 युनिट्स आहेत, तिथून काय काढा, लाईन काढा. मग आता ती कशी असेल, कुणाला पॅरलल असेल, ती वाय ॲक्सिसला पॅरलल असेल आणि तिचे इक्वेशन काय होईल, एक्स इज इक्वल टू 3. बघा मी इथे काढते 3 युनिटवरती ही रेषा. याप्रमाणे रेषा काढली मी आणि तिचं इक्वेशन काय झालं, एक्स इज इक्वल टू 3. ही झाली वाय ॲक्सिसला पॅरलल. त्यानंतर बघा आपण दुसरी लाईन काढणार आहोत. काय म्हटलेलं आहे, y इज इक्वल टू -5. ड्रॉ अ लाईन बिलो एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स. एक्स ॲक्सिसच्या खाली 5 युनिट. बघा 1 2 3 4 5, इथे आडवी रेषा काढून घ्यायची. ती लाईन कोणाला पॅरलल येईल, ती लाईन येणार आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल. याप्रमाणे आणि तिचं इक्वेशन काढणार आहे y इज इक्वल टू -5. अशाप्रमाणे लाईन्स काढायच्या आहेत आणि त्यांची इक्वेशन्स लिहायची आहेत. धन्यवाद.